एक इम्पॉर्टंट तिकडी आहे ज्यांचं हे होम ग्राउंड आहे, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या. एकाच वेळेस वर्ल्ड कप फायनल आणि 3 प्लेयर त्यांचं होम ग्राउंड. या तिघांसाठी आणि हे तिघं टीम इंडियासाठी कसे फायद्याचे ठरू शकतात? काय वाटतं तुम्हाला यातला हुकमी एक्का कोण आहे? हे तिघही हुकमी आहेत, एके आहेत खरं म्हणजे तिघही मॅच विनर आहेत. ज्या दिवशी तो चालेल तो भारताला जिंकवून देऊ शकेल. बुमराहने तर आपण बघितलं आहे की त्याचा स्पेल किती महत्त्वाचा असतो. कंटिन्युअस 6 यॉर्कर टाकू शकतो, स्लोअर वन टाकू शकतो, बाउन्सर टाकू शकतो आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात सगळ्यात जास्त धडकी असेल ती म्हणजे बुमराहबद्दल. त्याचप्रमाणे अक्षर पटेल तोही त्याच्या होम ग्राउंडवर खेळतोय. परवाच्या वानखेडेच्या स्टेडियमवर आपण बघितलं की त्याने अफलातून 2 कॅचेस घेतले होते आणि त्यामुळे मॅचला कशी कलाटणी मिळाली. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या जो आपला अष्टपैलू खेळाच्या जोरावर केवळ प्रतिस्पर्धांचे बळीच घेत नाही तर लिलया षटकार चौकार ठोकून जिंकवून देऊ. 8 विकेट्स त्याच्या नावावर आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे हे तिघही खूप महत्त्वाचे आहे आणि घरच्या प्रेक्षकांसमोर जेव्हा 1,30,000 लोक प्रेक्षक सपोर्ट करत असतील आपल्या घरच्या मैदानावर तेव्हा ज्याच्याकडे कौशल्य नाही आहे तोही चांगला खेळेल. यांच्याकडे तर खूप मोठं कौशल्य आहे. त्यामुळे मला वाटतं खूप यांच्याकडनं अपेक्षा आहेत घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याची. आणि या तिघांपैकी जर एखादा मॅन ऑफ द मॅच राहिला आजच्या फायनलचा तर मला आश्चर्य वाटणार नाही. बिलकुल. आणि हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने हार्दिक पांड्याची एक आपण ऑलराऊंडर परफॉर्मन्स असतो आणि प्रेशर घेण्याची जी ताकद हार्दिक पांड्याकडे आहे, ज्या मुंबईच्या स्टेडियमवर त्याला चिडवण्यात आलं, त्याचा अपमान करण्यात आला, त्या मुंबईच्या स्टेडियमवर त्याने सेमीफायनलच्या मॅचमध्ये जी ओव्हर टाकली अंडर प्रेशर, प्रेक्षकांनी देखील त्याचं त्याच पद्धतीनं अभिनंदन केलं होतं. मला वाटतं हार्दिक पांड्या देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एक महत्त्वाचा फॅक्टर आहे सुबोध, आणि जे बोलल्या जातं आहे की हे स्टेडियम आपल्यासाठी अनलकी आहे. सोशल मीडियापासून सगळीकडे ती चर्चा चालू आहे. 2023च्या कटू आठवणी त्याच्या मागे आहे. परंतु मी एक त्याच्या इतिहासावर नजर टाकत होतो की तिथल्यापेक्षा जास्त मॅचेस आपण मुंबईत हारलेलो आहेत. पण तसं असताना ही भीती काय वाटते तुम्हाला की बॅड लक, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादचं टीम इंडियासाठी बॅड लक? कसं असतं अमित की अलीकडचा इतिहास जास्त लक्षात राहत असतो. फार मागे जाऊन लोक विचार करत नाही. आणि अलीकडचा इतिहास बघितला तर 23ची जी फायनल असेल तू जसं म्हटलं ते आपण हरलो होतो. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सुपर 8चा पहिला सामना आपण याच मैदानावर हरलो. क्रिकेटपटू हे सुपरस्टिशियस असतात, त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही आहे. पण फार क्रिकेटपटू जेव्हा मैदानात जातात कुठलाही सामना असो तेव्हा जेव्हा मैदानात जाण्या अगोदर हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतो. पण जेव्हा खेळतात तेव्हा मला वाटतं या गोष्टीचा कुठला परिणाम होत नाही. आणि कदाचित इतिहास किंवा रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठी असतात. आजचा तो दिवस असेल की ते रेकॉर्ड्स मोडल्या जातील आणि याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण पहिली अंतिम मॅच जिंकू आणि विश्वचषक जिंकू. यामुळे 2-3 रेकॉर्ड्स मोडल्या जातील. केवळ अहमदाबादच्या स्टेडियमवर फायनल मॅच जिंकण्याचाच रेकॉर्ड होणार नाही तर सलग 2 वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास. 2दा तर आपण जिंकलेलो आहे, पण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला अजून कोणी नाही. वेस्ट इंडिज 2दा जिंकला, इंग्लंड 2दा जिंकला, भारत 2दा जिंकला, पण आपण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकू. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहोत तर आपण अजून डिफेंडिंग चॅम्पियन्स वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे T20चा, तो पण आपण जिंकू. तर असे रेकॉर्ड्स आहेत. गावस्कर परवा म्हटले होते की ही संधी सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाला आहे की हिस्ट्री क्रिएट करण्याची आणि हिस्ट्री डिबेट करण्याची. मलाही तेच वाटतं. बिलकुल. आणि फॅन्सना काय वाटतं ते बघूया. वानखेडे स्टेडियम हा जरा छोटा होता, त्यामुळे स्कोर हा 250च्या पार झालेला होता. आणि आता गुजरातला नरेंद्र मोदी स्टेडियम हा खूप मोठा आहे. 200च्या आसपास जरी जी कोणी टीम मारेल तर एक चेस करणं खूप अवघड जाईल. पण भारतासाठी काही अवघड नाही, कारण आपल्यामध्ये पूर्ण ऑलराऊंडर आहेत. आपल्याकडे नंबर 8 पर्यंत बॅटर आहेत. न्यूझीलंड तर ऑलमोस्ट ती चांगलीच टीम आहे, त्याच्यामुळे ती आता फायनलला पोचली आहे. आता तिचा सामना इंडियाची होणार म्हणजे थोडंफार टफ तर आहेच. आता त्याच्यामुळे आता बघू. इंडिया तर 100% तर जिंकणं आशा आहे मला की आमची इंडिया जिंकेल. वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा या मेगा फायनलवर आपण चर्चा करणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 मराठी. इंडिया एक अच्छा स्टार्ट ले और बॉलिंग में तो आपको पता ही कि बुमराह है अपने पास. न्यूजीलैंड हालांकि बहुत मजबूती के साथ आगे आया है, लेकिन हमारा भारत भी बहुत मजबूत है.